मित्रांनो, तुमची ही गोष्ट लक्षात आली काय? आपण गेली 2 दिवस टंटाराला विसरलोय, शंटाला विसरलोय आणि बंबानीला पण विसरलोय. फक्त चालू आहे ते कुठलेतरी क्रिएटर उचलायचे, एकमेकाला शेअर करायचं. आता ह्यामध्ये गेम कसं चालू आहे, की काही क्रिएटर पैसे घेऊन व्हिडिओ करायला लागलेत. काही क्रिएटर ह्यातनं हातून घ्यायला लागलेत. व्ह्यूज वाढायला लागलेत त्यांचं, त्यांच्या फेवरमध्ये व्हिडिओ केल्यामुळं. तर आपण एक काम करूया, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं टार्गेट आहे आपली माधुरी आपल्या घरात परत आणायची आहे आणि त्यासाठी आपण त्या टंटारा, बंबानी ह्यांना टार्गेट केलेलं होतं. त्यासनीच टार्गेट ठेवायचं आहे. ही जी भुरटी आता व्हिडिओ टाकायला लागलेत का नाही, ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ह्यामुळं काही घंटा फरक पडत नाही. हा पी-आर टीमचा खेळ सगळा अमेरिकेतनं चालू आहे. तिची सगळी माहिती काल काढली. कारण आमच्या एक 2-3 मित्रांच्या अकाउंटला सगळं म्हणजे Instagramला जिंदगीत कधी कॉपीराईट पडत नव्हता. काल पहिल्यांदा एवढे कॉपीराईट बघितले. काय पैसा लावला माहिती काय? मांडला पाहिजे. आणि ब्रिंग बॅक माधुरी आपला हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये यायलाच पाहिजे. माझ्या पण कमेंट बॉक्समध्ये जावा, धुळा करा तिथं हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी. आणि जी लोकं त्यांच्या फेवरमध्ये व्हिडिओ बनवायला लागलेत, त्यांची व्हिडिओ एकमेकाला शेअर करणं थांबवा. त्यांच्या कमेंटमध्ये जाऊन शिव्या द्यायचं थांबवा. कारण या गोष्टीमुळं अल्गोरिदम त्यांचा व्हिडिओ जास्त व्हायरल करतोय. त्यांना जास्त व्ह्यूज मिळतात. तसं करू नका. तुम्हाला जर चुकून फीडमध्ये सापडला, तर तुम्ही जाऊन त्या अकाउंटला किंवा त्या व्हिडिओला रिपोर्ट मारा, जेणेकरून त्याचा व्हिडिओ डिलीट होईल किंवा त्याला डीएममध्ये जाऊन धुराळा करा, त्याला शिव्या घाला, काय करायचं करा. तर ह्यो गेम तुमच्या लक्षात आला असेल. प्रत्येकाबरोबर माइंड गेम खेळायचा चालू आहे. ह्यात अजिबात अडकू नका. आपलं टार्गेट आहे टंटारा, बंबानी आणि शंटा ह्या तिघांच्यावर आपण टार्गेट करायचं आहे आणि कंटिन्यू त्यांच्या अकाउंटवर जाऊन रिपोर्ट मारायचं, बंबार्डिंग करायचं चालूच ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आपले क्रिएटर लोक तुम्ही जे व्हिडिओ टाकायला लागलाय त्यामध्ये कुठंही टंटाराचं ओरिजिनल नाव, शंटाचं ओरिजिनल नाव आणि बंबानीचं ओरिजिनल नाव घेऊ नका. त्यामुळे ते मीडिया सेंटर कुठलं तरी आहे ते तुमच्यावर कॉपीराईट टाकायला लागले. त्यांना हे पी-आरचं काम दिलंय. तेव्हा तुम्ही हॅशटॅगमध्ये पण वापरू नका, बोलताना पण वापरू नका आणि कुठलं त्यांचं म्युझिक पण वापरू नका. एवढी काळजी घ्या. प्लेनमध्ये व्हिडिओ तुम्ही अपलोड करा.